रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध। सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी। आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध। जिंका बंपर लकी ड्रॉ, प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर। तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। विट्यात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले। राज्यकर्त्यांचं आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी शंकर मोहिते, विकास जाधव, जगन्नाथ पाटील यांच्यासह आंदोलकांनी अचानक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या 4थ्या मजल्यावर धाव घेत तेथून उड्या मारण्याचा इशारा दिला। त्यानंतर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी संपर्क झाल्यानंतर संतप्त आंदोलक इमारतीवरून खाली उतरले। मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले। त्यांना पाठिंबा देण्यासाठी खानापूर तालुक्यातील विविध गावातून आंदोलन सुरू केले। कॅन्डल मार्च, धरणे आंदोलन, उपोषण अशा आंदोलकांनी तालुका ढवळून निघालाय। अशातच विट्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आज सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आंदोलनस्थळी जमा झाले। यावेळी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या। त्यानंतर आंदोलकांनी अचानक प्रशासकीय इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील छतावर धाव घेतली। यावेळी शंकर मोहिते यांनी प्रशासकीय इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा दिला। यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। तातडीने तहसीलदार उदयसिंह गायकवाड, प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल यांनी प्रशासकीय इमारतीवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली। पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी बोलणं झाल्यानंतर छतावरील आंदोलक पुन्हा खाली आले आणि धरणे आंदोलन सुरू झालं। एकूणच विट्यात अचानक झालेल्या आंदोलनाने काही काळ प्रशासन आणि नागरिक देखील तणावात होते। राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन चिघळत चालले असताना सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता वाढली। मराठा समाजाला आरक्षण देण्यासह मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधींनी लाक्षणिक उपोषण केले। राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी लोकप्रतिनिधींनी विधानसभा अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये लाक्षणिक उपोषण, कॅन्डल मार्च आणि मशाल मोर्चाही काढण्यात आलाय। सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देत त्यांनी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं। आरक्षणाबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवण्यात आले। खासदार संजय काका पाटील, आमदार अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, विश्वजित कदम, अरुणाना लाड, सुमनताई पाटील, विक्रमसिंग सावंत यांनी पत्र पाठवलं। मराठा समाजातर्फे डॉक्टर संजय पाटील, प्रशांत भोसले, अमोल गोटखिंडे, राजकुमार चव्हाण आदी सहभागी झाले। मराठा समाजातील मान्यवरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी कालवा समितीच्या बैठकीला लोकप्रतिनिधींना धारेवर धरलं होतं। मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्या अशी मागणी केली होती। यावर नेत्यांनी लाक्षणिक उपोषण करू आणि 1 दिवसाच्या अधिवेशनाची मागणी करू असं सांगितलं होतं। त्यानुसार सोमवारी नेत्यांनी हजेरी लावली। मी मराठा लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घालून ते सहभागी झाले। खासदार संजय पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी भगवे उपरणं घेतलं। आरक्षण आमच्या हक्काचं अशाही घोषणा देण्यात आल्या। आष्टा परिसरात सुरू असलेल्या दत्त इंडिया वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या आष्टा कार्यालयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकले। गत हंगामात कारखान्याला पाठवलेल्या उसाला 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा ही कार्यकर्त्यांची प्रमुख मागणी होती। यावेळी त्यांनी कार्यालयातील संगणकाची तोडफोड केली। संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जनआक्रोश पदयात्रा सुरू केली। दुसरा हप्ता अद्याप जाहीर केला नसताना दत्त इंडिया कारखान्याने आष्टा परिसरात ऊस तोडी सुरू केल्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री आष्टा सांगली मार्गावर मिरजवाडी नजीक ऊसाच्या ट्रॉलीतील हवा सोडली। आष्टा इस्लामपूर मार्गावर आष्टा पोलीस ठाण्याजवळ 2 ट्रॅक्टर चालकांना थांबवलं। यावेळी ट्रॅक्टर चालक आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली। सोमवारी आष्टा बागणी मार्गावर एका शेतकऱ्याच्या शेतात सुरू असलेल्या दत्त इंडियाची ऊसतोड स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली। यानंतर दत्त इंडियाच्या आष्टा येथील गट ऑफिसमध्ये घुसून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संगणकाची तोडफोड केली आणि गट ऑफिसला कुलूप ठोकलं। मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जनआक्रोश पदयात्रा स्थगित केल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे। परंतु गतवर्षीचे 400 रुपये मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही। साखर कारखान्यास जाणारा ऊस गनिमी काव्याने रोखू असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय।
राजू शेट्टी म्हणाले, गतवर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रुपये प्रतिटन मिळावेत, कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करावे या मागणीसाठी 17 ऑक्टोबरपासून जनआक्रोश यात्रा सुरू केली होती. स्वाभिमानीच्या जनआक्रोश पदयात्रेस सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून फुलांची उधळण करत स्वागत आहे. परंतु आमचे सहकारी मनोज पाटील उपोषणास बसलेत. अशा परिस्थितीत स्वागत स्वीकारणं माझ्या सद्विवेक बुद्धीला पटणार नाही. त्यामुळे शिराळा तालुक्यातील करमाळे येथे 300 किलोमीटर नंतर पदयात्रा स्थगित केली आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाशी दिशा पाहून जेथून यात्रा स्थगित केली तेथूनच यात्रेला सुरुवात केली जाईल. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आमरण उपोषण सुरू करून 6 दिवस झाले. अजूनही राज्य सरकार ठोस निर्णय घ्यायला तयार नसल्याने राज्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरकारचं धोरण शेतीला मारक आहे. आर्थिक दुरावस्था झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. 85% मराठा समाज शेती व्यवसायाशी निगडीत आहे. सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा. तरीही राज्याने जबाबदारी न झटकता केंद्राला कागदोपत्री पूर्तता करावी. दरम्यान सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांचे गतवर्षीच्या 400 रुपये प्रमाणे 1200 कोटी रुपये कारखानदारांकडे अडकलेत. ते कारखानदारांना गिळंकृत करू देणार नाही. काही कारखान्यांनी 1 नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याची घोषणा केली. जनआक्रोश पदयात्रा स्थगित केली तरीही गनिमी काव्याने साखर कारखान्यात जाणारा ऊस रोखू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने तासगावात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेळ्या, मेंढ्या, महिला, वृद्ध व लहान मुलांसह हजारो बांधव सहभागी झाले. भिलवडी नाका येथून सुरू झालेला मोर्चा तासगाव बस स्थानक चौकात तहसीलदार रवींद्र रांजणे यांना निवेदन देत संपलाय. धनगर जमात आरक्षण कृती समिती तासगावने या मोर्चाचं नेटकं नियोजन केलं होतं. खासदार संजय काका पाटील, जिल्हा बँक संचालक सुरेश भाऊ पाटील, युवक नेते प्रभाकर पाटील यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिलाय. सकाळी 8 वाजल्यापासून तासगाव तालुक्यातील सर्व गावातून शेकडो धनगर समाज बांधवांनी गाड्या व मोटरसायकली यांच्या माध्यमातून भिलवडी नाका गाठला. यावेळी धनगरी ढोल व कैताळ आणि गजर करत गजी नृत्य करणाऱ्या बांधवांनी एकच ठेका धरला. हजारो लोकांचा जमाव झाल्यानंतर 12:30 वाजता मोर्चा सुरू झाला. भिलवडी नाका, कोकणी कॉर्नर, सिद्धेश्वर चौक, वंदे मातरम चौक, बांगणे बिल्डिंग असा प्रवास करत मोर्चा बसस्थानक चौकात येत भाषणे सुरू झाली. मराठा समाजाने यावेळी आंदोलकांना पाणी वाटप केलं. आरक्षणाची अंमलबजावणीसाठी सरकारला सुदबुद्धी यावी. कुणाचंही सरकार आले तरी आम्हाला खेळवलं जातं. आमचा अनुसूचित जातीत समावेश आहे, मात्र रचा ड झाल्याने आम्ही आरक्षणापासून वंचित आहोत. आमच्या मागण्यांमध्ये धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तासगाव शहरात भव्य असं स्मारक उभारा. तसेच मेंढपाळ आणि मेंढ्यांच्यावर होणारे हल्ले थांबवून हल्ले करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी व मेंढपाळ बांधवांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यावर व्यवसाय करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. फटाके विक्रेते आणि इतर व्यावसायिकांना तिन्ही शहरात स्वतंत्र जागा व स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. फटाके स्टॉलसाठी 5,000 तर इतर स्टॉलसाठी 1,500 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेच्या सभेत घेण्यात आलाय. महापालिकेची प्रशासकीय सभा प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दिवाळी उत्सवात साजरी करण्याचं नियोजन सभेत करण्यात आले. दिवाळीच्या काळात मुख्य रस्ते खुले करण्याचं नियोजन प्रशासनाने केले. सांगलीतील स्टेशन चौक ते बालाजी चौक मंदिर, मारुती रोड, सांगली एसटी स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महापालिका ते स्टेशन चौक, तसेच सांगली स्टँड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक हे मुख्य रस्ते वाहतुकीसाठी खुले असणार आहेत. या मार्गावर विक्रेत्यांना व्यवसाय करता येणार नाही. तसेच सांगली शहरातील व्यावसायिकांना फटाके, कपडे विक्रीसाठी व अन्य दिवाळी साहित्य स्टॉलसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम असणार आहे. त्यांना जागा निश्चित करून देण्यात येणार आहेत. त्या जागेनुसार भाड्याची आकारणी केली जाणार आहे. दरम्यान आयुक्त सुनील पवार यांनी सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची पाहणी केली. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने माझी माई कृष्णामाई या उपक्रमांतर्गत विष्णू घाट ते बंधाऱ्यापर्यंत स्वच्छता करून तब्बल 3 टन कचरा गोळा केलाय. सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी राबवलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाबाबत बोलताना पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम म्हणाले, कृष्णा नदीला गेले 4 ते 5 दिवस झालं पाणी नसल्यामुळे नदी कोरडी पडली आहे. सगळीकडे कचराच कचरा साठलेला होता आणि त्याची दुर्गंधी पसरलेली होती. तशातच कोयना धरणातून सोडलेलं पाणीही आज सायंकाळपर्यंत सांगलीजवळ पोहोचणार होतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आज नदी स्वच्छ करायचीच हा निर्धार आम्ही पृथ्वीराज पाटील यांच्याकडे बोलून दाखवला. त्यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेऊन त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. पुरामुळे आलेले ओंडके, कचरा, निर्माल्य, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या न विरघळलेल्या मूर्त्या, प्लास्टिक, जुन्या चादरी असा अनेक प्रकारचा कचरा गोळा करण्यात आलाय. 3 टनापेक्षा जास्त हा कचरा निघाला. त्यासाठी महापालिकेचंही सहकार्य लाभले. त्यांनी JCB आणि घंटागाड्या दिल्या. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला वाळवा तालुक्यातून वाढता पाठिंबा मिळत आहे.
मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज वाळवा तालुका यांच्या वतीने इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर बीजी पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. मराठा समाज बांधवांनी सायंकाळी इस्लामपूर शहरातील प्रमुख मार्गावरून कॅन्डल मार्च काढला. एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मिशन मराठा आरक्षण तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणाबाजी करण्यात आली. सायंकाळी वाळवा पंचायत समिती आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कॅन्डल मार्चला सुरुवात झाली. झरी नाका, आझाद चौक, गांधी चौक, यल्लामा चौक पासून तहसील कार्यालय आवारात मोर्चाची सांगता झाली. यावेळी माजी नगरसेवक शहाजी पाटील, खंडेराव जाधव, दिग्विजय पाटील, उमेश कुरळकर, उमेश शेवाळे, दिग्विजय मोहिते, प्रकाश पाटील, वैभव जाधव, रणजित पाटील, सचिन पवार, दिग्विजय मोहिते, वैभव घोरपडे, माणिक मोरे, अजित हवालदार, उदय सरनोबत, लखन गायकवाड, विजय महाडिक, ॲडव्होकेट क्रांती पाटील, प्रशांत पाटील, दिग्विजय शिंदे, सुहास पाटील उपस्थित होते. दरम्यान सोमवारी सकाळी तहसील कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बीजी पाटील यांच्या बेमुदत उपोषणास सुरुवात झाली. बेमुदत उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयापर्यंत सुरू राहणारे अनेक मराठा समाज बांधव साखळी उपोषणात सहभागी झाले. वन व पर्यटन विभागाकडून कडेपूर येथे डोंगराई निसर्ग पर्यटन केंद्र निर्मितीसाठी 6,47,00,000 विकास आराखडा मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिली आहे. ते म्हणाले, डोंगराई देवी हे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. येथे भाविकांची सतत मोठी वर्दळ असते. येथे विविध पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने भाविकांची गैरसोय होते. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा मिळाव्यात यासाठी येथे निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे पृथ्वीराज देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला वन व पर्यटन विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत येथे निसर्ग पर्यटन केंद्र निर्मितीसाठी व त्या अंतर्गत विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी एकूण 6,47,00,000 रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. सन 2023-24 मध्ये विकास कामे राबवण्यासाठी 3,90,00,000, सन 2024-25 साठी 1,64,00,000, तर सन 2025-26 साठी 73,00,000 रुपये अशी एकूण 6,47,00,000 खर्चाची तरतूद केली आहे. येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकास आराखड्यामध्ये मुख्य स्वागत कमान नूतनीकरण करणं, मंदिर पायथा स्वागत कमान उभारणे, निसर्ग भ्रमंती मार्ग तयार करणे यांसह विविध कामांचा समावेश आहे. या कामासाठी लवकरच निधी प्राप्त होणार असून येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असंही संग्राम देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले. विश्रामबाग परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे असणाऱ्या एका सराफी दुकानातून दागिने पाहण्याच्या बहाण्याने 1,75,000 सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. सदर चोरीचा प्रकार हा रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ओम शांती ज्वेलर्स या ठिकाणी घडलाय. या प्रकरणी अण्णासाहेब सोपान शिंदे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरी करणाऱ्या संशयित सचिन माने याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. अण्णासाहेब शिंदे हे आपल्या कुटुंबियांसह त्रिमूर्ती चौक येथील एका अपार्टमेंटमध्ये राहतात. शिंदे यांची त्रिमूर्ती चौक येथे ओम शांती नावाने ज्वेलर्सचं दुकान आहे. रविवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास संशयित सचिन माने हा दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांच्या दुकानात आला. त्याने माने यांची मुलगी मयुरी यांच्याकडून दागिने पाहण्यासाठी घेतले. दागिने बघण्याच्या बहाण्याने दुकानातील 1,75,000 रुपयांचे दागिने हातचलाखीने घेऊन तिथून पसार झाला. सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास सदर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. घडलेली घटना ही मयुरी यांनी त्यांचे वडील अण्णासाहेब शिंदे यांना सांगितले. त्यानंतर अण्णासाहेब शिंदे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सचिन माने याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.